नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. कमबॅक जर करायचा असेल आयुष्यामध्ये असो किंवा कोणत्या लढाईमध्ये असो तर तो बकासूरसारखाच कमबॅक पाहिजे. सगळ्यांना वाटलं तो संपलाय, सगळ्यात टॉपचे पैरे होऊनसुद्धा तो पळत नव्हता असं सगळ्यांचं म्हणणं होतं. अगदी माझंसुद्धा म्हणणं होतं की आता बकासूर पळायचा कमी आला आहे, थोडासा त्याला आरामाची गरज आहे. पहिला जो बकासूर पळायचा 1-2 दिवसांचा गॅपने दिसाडा पळायचा, तो बकासूर जो आहे तो थोडासा सगळ्यांना वाटलं रिवर्स आला. आणि खरंच काय कमबॅक, पराभवाची कहाणी जी आहे ती 35 दिवस जी आहे ती चालू होती बकासूरची. जाईल त्या मैदानामध्ये गटाला मार, सेमीला मार, गटाला मार, सेमीला मार, गाडी फायनलला नाही जायची, क्वार्टरला राहायची, कदाचित गेली असेल फायनलला, परंतु एक नंबर तो एक नंबरच असतो. आणि सगळ्यांचं एक मन जे आहे ते नाराज झालं होतं की काय नक्की होतं आहे, काय नक्की गाडी बकासूरची कशी काय हारते. आता बघितलं तुम्ही कोरेगावच्या मैदानामध्ये 92 लाखाची खरेदी मल्हार होता, तरीही पराभव. आणि दुसऱ्या एका मैदानामध्ये होता हारण्या का कोण होता कासेगावच्या मैदानामध्ये, तिथं एक तोसुद्धा एक मातीच्या रानाचा टॉपचा नंदी होता, तिथंही पराभव. आणि आत्ता एक मैदान झालं पेडगावचं हिंदकेसरी, तिथं सुंदर आकारात चालू सीझनचा जो गुलालाचा बेताज बादशाह आहे तोसुद्धा एवढा टॉपचा असूनसुद्धा पराभव. परंतु ही पराभवाची कहाणी सतत चालू राहिली. अगदी एक शर्यत नकोशी वाटायला लागली सगळ्यांचं लोकांना. अगदी मी ज्यांच्या मनातलं आहे ते सांगतो आहे तुम्हाला, अगदी माझ्या जी मनात आहे ते सुद्धा सांगतो आहे की शर्यत नकोशी वाटायला लागलेली होती. म्हणजे एक बकासूर शर्यत पळतोय पण एवढे मनापासून बघायची इच्छाच नव्हती, कारण की गटालाच हारायचं असं वाटायचं, कारण गटालाच हारतोय, सेमीलाच हारतोय. परंतु काय असं अचानक झालं की त्यानं कमबॅकच केलं आणि एक दाखवून दिलं की त्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधला एक 12 वेळा हिंद केसरी असलेला नंदी का म्हटलं जातं, त्याला देव का म्हटलं जातं, त्यानं ते उत्तर जे आहे ते सगळ्यांना दिलं. आणि ते उत्तर पळून दिलं बरं का. आणि सिद्ध स्वतःला केलं की तो काय करू शकतो आणि काय केलं त्यानं. दिवस कालचा एक सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, काल एक मैदान जे आहे ते पार पडलं पाचवड या ठिकाणी. आणि हे मैदान जे आहे ते आदतचं होतं. आणि बकासूरसोबत जो आदतमधला जो चिक्या नावाचा नंदी आहे तो बकासूरसोबत एक नंदी हिंद केसरीचा नंदी होता. असं वाटतं एवढी सोपी गोष्ट नाही, तो एक हिंद केसरीचा नंदी होता. तो नंदी जो आहे तो अण्णासाहेब घाडगे पाचवड यांच्या हरण्यासोबत पळाला. आदतच्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहिला हा नंदी होता चिक्या. आणि कोणाला एवढी कल्पनासुद्धा नव्हती की हा चिक्या की फायनलमध्ये राहील. परंतु बकासूरनं काय असं गट काढला, सुट्टा काढला. सगळ्यांना वाटलं आता बकासूर गट काढतोच, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही, गट काढला. आणि अगदी मी सुद्धा आता मी चोराडीच्या मैदानामध्ये गेलो, पावसानं सगळा भिजलो, माझा मोबाईलसुद्धा एक बाद झाला, त्यात पाणी बिणी गेलं, बॅटरी फुगली. आणि आता काय शेवटी मैदानात जाणं माझं काम आहे. आणि गेलो मी, भिजलो, सगळा पूर्ण भिजलो, माझा मोबाईल खराब झाला, माझा माईकसुद्धा खराब झाला. आणि परंतु म्हटलं आता दुसऱ्या दिवशी नको, पावसाचं वातावरण आहे ना, काही घडू शकते, पाऊस असल्यामुळे थोडंसं मी काही गेलोच नाही मैदानामध्ये. परंतु काल गट काढला आणि गट काढल्यानंतर म्हणलं ठीक आहे चला आता शर्यतीचा आनंद घरनंच घ्यायचा. गटाची व्हिडिओ टाकला, तुम्हाला माहिती आहे, सेमीची व्हिडिओ टाकला. गाडीवरती कळलंच नाही की विठ्ठला नाहीत म्हणून. गाडी कुठल्या सेमीत पळाली ना, सेमीत 3 का 4मध्ये पळाली. आणि गाडी मधनं लागली बरं का मित्रांनो, गाडी मधनं लागली. आणि बघितली गाडी शेजारी एक टॉपची गाडी होती बकासूरच्या, आणि त्या गाडीनं सुद्धा एक चांगलं लढत दिली बरं का. आणि जसा शेवटच्या 5 फुटात गाडी एवढी ओढली बाक्यानं. आणि खरंच एक सगळ्यांना एक उत्सुकता, सगळे आनंदामध्ये झाले. सगळा जेवढा बैलगाड्याच्या हाता आहे तो, म्हणजे एक बैलाचा फॉर्म जो गेलेला होता, जो बकासूरचा फॉर्म गेला होता, अचानक कसा काय आला. आणि तो अचानक फॉर्म जो आहे तो आणण्याचं एकमेव कारण म्हणजे विठ्ठलनाना. या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये खूप महान व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीनं खूप म्हणजे बकासूरच्या जो आत्ता पडता काळ चालू होता त्या पडत्या काळामध्ये साथ दिली बरं का मित्रांनो. या कधीच या विठ्ठलनानांना बकासूरचे मालक असतील, मोहिल शेठ असतील, संतोष मामा असतील, कधीच विसरणार नाहीत. कारण की जो बॅकफुटला गेला होता बकासूर, ज्यांना वाटलं की तो बकासूर आता परत काय नाही याचा, म्हणजे ज्या फॉर्ममध्ये, कारण की त्याचं वय होतं चाललेलं आहे असं सगळ्यांना वाटलं. परंतु अशी कहाणी जी आहे ती सेमीफायनलला अशी पलटली. शेवटच्या 5 फुटामध्ये अनुभवच असतो. आणि काय अनुभव जो आहे तो झोकला विठ्ठलनानांनी. आणि गाडी जी आहे ती पास केली. सगळे आनंदात, जिकडे तिकडे स्टेटस, जिकडे तिकडे कॉल ह्याचे त्याचे, अरे असं झालं तसं झालं, बकासूर बसला, म्हणजे खूप एक्साइटमेंट झाली. अगदी एक आनंदाचा दिवस, ते म्हणतात ना एक दिवाळी कशी साजरी करतो तसंच एक मनामध्ये खुशी की लहर सगळ्यांच्या मनामध्ये आली. परंतु
सगळ्यांना एक आनंद होता तो सेमी पास झाल्यानंतर. सगळ्यांना एक म्हणजे एक मनामध्ये चाललेलं बस बकासूरनं फक्त गुलाल मिळवला याच्यातच आनंद आहे. आणि सगळे म्हणजे अगदी मी ती व्हिडिओ बनवला सगळे आनंद होते बकासूरनं गुलाल मिळवला हे महत्त्वाचं आहे. परंतु मित्रांनो फायनलला आता मी फायनलच बघितला नाही. मला काय कळलं मी म्हटलं आता जाऊ दे आनंद. मी व्हिडिओ बनवत होतो काहीतरी वेगळाच व्हिडिओ बनवत होतो आणि मला एक अचानक फोन आला. अरे म्हटलं बकासूर पब्लिकनं पळाला आणि तिथं 1 नंबर केला. ह्याला म्हटलं की काय विषय काय एकदा बघितला आणि खरंच राव पब्लिकनं गाडी होती आणि काय शेवटमध्ये गाडी एक फुटा शेवटच्या 1-2 फुटामध्ये गाडी ओढली बाक्यानं. आणि खरंच पब्लिकनं त्यानं दाखवलं सिद्ध करून पळून की तो या बैलगाडा क्षेत्रातला 4ही खांदी पाळणारा बैल आहे. असा म्हणजे आहेत भरपूर आहेत परंतु त्याच्यावरती जर प्रश्नचिन्ह उभं जर राहत असेल तर तो पळूनच उत्तर दिलं आणि एक सगळ्या महाराष्ट्रामध्ये खुशी की लहर 1 नंबर म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि कदाचित त्या मैदानामध्ये खूप सारे फॅन्स मिस केलं असेल काही लोकांनी मैदान, कारण मी सुद्धा मिस केलं कारण की पाऊस होता. पावसामुळे मी काही गेलो नाही आणि खरंच खूप आनंद झाला. आणि खरंच जर बकासूरची कहाणी जर असेल आज म्हणजे बकासूरला जर फॉर्ममध्ये कोणी आणलं असेल तर खरंच त्या श्रेय सगळं विठ्ठलनानांना जातं मित्रांनो. कारण की त्यांच्याशिवाय तो फायनलला गेलाच नसता. भलेही विठ्ठलनानांच्या त्या गाडीवरती नव्हते, त्यांची गाडी होती, टॉपची गाडी होती भुंगा. काय पळाला काय लढत दिली त्या भुंगाने आणि खरंच त्या मानला त्या भुंगाला विठ्ठलनाना अजय शेडे यांच्या. आणि त्याच्यासोबत एक नंदी होता त्याचं नाव मला कमेंट्समध्ये सांगू शकता. मानलं मॅग्निफिसंट असं इंग्लिशमध्ये एक शब्द म्हटलं जातो त्याला. आणि खरंच डोळ्याचं पारणं पेटलं. आणि खरंच जो एखादा कुठलाही व्यक्ती आयुष्यामध्ये तुम्ही जर खूप म्हणजे असं काही लोकांना एक स्ट्रेस असेल दिमागाचा म्हणजे डोक्याचा स्ट्रेस असेल, काही ताणतणाव असेल किंवा काहीतरी वेगळेपणा म्हणजे एक म्हणतो ना आपण आता आपलं नाही काय होऊ शकत, आपण हारतोय आता नाही आपलं होऊ शकत, परंतु कधी हार मानायची नसते मित्रांनो. हार जर मांडली तर तुम्ही या जगामध्ये टिकू शकत नाही. आणि जर तुमच्यामध्ये जर जिंकण्याचं सामर्थ्य जे असेल तर तुम्ही कितीही काही अडथळे असू द्या आणि तुम्ही जिंकू शकता. आणि काल एक मोठा अडथळा एक मोठा विजय म्हणावा लागेल बकासूरच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता कालचं मैदानात आलो पब्लिकनं पळायला पाहिजे. खूप म्हणजे असं एवढं मोठं बकासूरवरती कधी एवढं मोठं म्हणजे काय त्याला फ्रेशर कधी आलं नव्हतं की याला बकासूर बॅकफुटला गेला. परंतु तो त्याने सिद्ध केले स्वतःला. तो 12 वेळा हिंदकेसरी काय आणि त्याला आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी असं बी नाही की फायनलचा मानकरी 1 नंबर केला आहे त्या मैदानामध्ये. एवढा सगळ्यात मोठा जर विजय असेल आजपर्यंतच्या आयुष्यातला तर तोच आहे कालचा. मी हिंदकेसरीच्या मैदानातला मानू शकत नाही कारण की तो बॅकफुटला गेलेला त्यावेळेस त्याचा फॉर्म होता परंतु हा फॉर्म नव्हता त्याच्याकडे. आणि हा फॉर्म जो आहे तो एक वेगळीच कहाणी सांगून जाते. विठ्ठलनाना आणि बकासूर एक वेगळंच नातं आहे. आता बघूया सगळ्यांची की इच्छा आहे मनापासून इच्छा आहे की विठ्ठलनाना सर्जा आणि बकासूर हे त्रिकूट लवकर यावं एकत्र यावं. बघूया चालला आहे प्रयत्न बघूया 100%. आता सर्जाच्या मालकांची काल मुलाखत पडली त्यांनी सांगितले आमच्या बाजूनं तर होच आहे आता मामांच्याच बाजूनं राहिले. त्यांनी जर होकार दिला तर 100% ती गाडी विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ती दिसू शकेल. कारण की खूप आठवण आहे त्या ठिकाणी 1 नंबरचे मानकरी आहेत दोघेजणसुद्धा. आणि बघूया एक आयुष्यामध्ये बकासूरच्या एक मोठा विजय तो जो आहे तो कालचाच आहे मित्रांनो. असे खूप सारे 11-12 वेळा हिंदकेसरी झाले परंतु एवढा मोठा कधीच बकासूरचा एवढा आनंद कधी झाला नाही. बकासूरने एवढं मोठं काल जे आनंद दिला आहे बकासूरनं तो. परंतु असो खेळ आहे खेळाप्रमाणे जपायचा प्रत्येकजण जो आहे तो बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये गुलालाच्या संघर्षासाठी येतो. आणि खूप चांगले सगळे जेवढे फायनलमध्ये नंदी होते ते चांगले पळाले. त्यांनी चांगलं मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं. अशीच कामगिरी करत राहा आणि तुमच्या मालकाचं नाव कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या जाऊ द्या. आणि बाकीचे सगळे नंदी चांगले पडले. खूप आभार त्यांचेसुद्धा. आणि गाडी क्वार्टर फायनलला राहिल्या त्यांचंसुद्धा खूप आभार. आणि आता बकासूर कधी पाळणार आहे बकासूरचा पायरा कोण असू शकतो जो व्हिडिओ जो आहे तो आपला चॅनेल आहे किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनेलवरती नवीन किरण शिरतोडे व्लॉग्स हा नवीन चॅनेल आहे. त्या नवीन चॅनेलवरती जावा त्या ठिकाणी सबस्क्राईब करा चॅनेल. तिथंसुद्धा एक चांगली माहिती देतो आहे आपण. आणि काय बोलू आता. आणि मथुर आज लढला एका पराभवाने त्याची कहाणी संपत नसते.
तो 3 फेऱ्याचा बादशाह आहे, या घाटावरचा राजा आहे आणि मुंबईचा सुद्धा राजा तोच आहे. आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा मथुरला हिंद केसरीच्या माळशिरसच्या 61 फाटाच्या मैदानासाठी. धन्यवाद.